हिंगोली नगरपालिकेच्या प्रचारास महाविकास आघाडीच्या वतीने धडाकेबाज सुरुवात केली असून शिवसेना उभाटा गटाच्या वतीने सर्व नेते मंडळी प्रचारासाठी रस्त्यावर उतरले आहेत। त्यामध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह माजी खासदार शिवाजी माने, रुपाली पाटील गोरेगावकर, माजी आमदार संतोष टारफे, जी.डी. मुळे, गोपू पाटील, संदेश देशमुख, वसीम देशमुख हे कामाला लागले असून विनायक भिसे पाटील यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे। हिंगोलीमध्ये मशाल पेटणार असल्याचे वक्तव्य यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केले। प्रचाराला सुरू करावं म्हणून आज आपण हे रॅली करून सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी निघालेलो आहोत। ऍक्च्युअली याला रॅली आम्ही असे काही शक्ती प्रदर्शन करून रॅली केलेली नाहीये। त्यापेक्षा कित्येक जास्त लोक आपल्या रॅलीमध्ये राहू शकतील। कळमनुरीचे आमदार भांगर यांचे सगळे अवैध धंदे चालू आहेत, यांचे गुंडगिरीचं राज चालू आहे, पण त्याच्याही वरचा गुंडा आमच्याजवळ येत आहे। पण ते सत्यासाठी लढणारा माणूस आहे, सर्वसामान्यासाठी लढणारा माणूस आहे। त्यामुळे आम्ही जसं तसं उत्तर देऊ त्यांना। हिंगोलीमध्ये फक्त एकाच नजरेने हिंगोलीकर एका नजरेने बघतायत की आज लोकांना दहशतमुक्त हिंगोली पाहिजे, आज लोकांना इथं हिंगोलीचा विकास पाहिजे, इथं करप्शन नसलं पाहिजे। या दृष्टिकोनातून हिंगोली शहर बघते, मी पण बघतोय। आणि आज लोकांना समज आलेली आहे, लोक हुशार झालेले आहेत, लोक सावध झालेले आहेत। त्यामुळे यावेळेस निश्चितपणे हिंगोलीमध्ये मशाल पेटेल। अजून काय मी वेगळं अजून सांगायला पाहिजे का की आमदार बीजेपीचा आमदार, सेकंड टर्मचा आमदार, आणि ते तक्रारी करतायत, त्यांचं मुख्यमंत्री ऐकत नाहीत। मुख्यमंत्री गृहमंत्री तेच आहेत आणि ते ऐकत नाहीत आणि त्यांच्यावर जर ऍक्शन होत नसेल तर कोण पाठीशी घालतंय आपल्याला कळायला पाहिजे।